वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तेव्हा कबीर महाराज हे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला, म्हणजे आपण वटसावित्री पौर्णिमा म्हणतो, त्या दिवशी हा कबीर महाराजांचा जन्म झालेला आहे. तो संवत 1455 इसवी सन 1399 आणि शक 1312. तर या प्रकारे हा कबीर महाराजांचा जन्म कालखंड आहे. या जन्म कालखंडामध्ये कबीर महाराज कुठे कसे जन्माला आले त्याचा आपण विचार करूया. तर कबीर महाराजांच्या जन्माच्या दृष्टीने असा प्रकार घडला की काशीमध्ये रामानंदाचार्य जे राहत होते, त्या रामानंदाचार्यांच्या सेवेला एक ब्राह्मण येत असे. तो ब्राह्मण रामानंदाचार्यांची पूजा अर्चा जे सर्व साधनेला सहकार्य करायचं ते सर्व तो ब्राह्मण करत असे. एके दिवशी त्या ब्राह्मणाला काहीतरी काम निघालं घरगुती. तेव्हा त्याने सांगितलं रामानंदाचार्यांना, मला असं काही काम आहे, त्या कामानिमित्त मला जावं लागतं आहे. तेव्हा रामानंदाचार्य म्हणू लागले, काय हरकत नाही, जा, पण पर्यायी बदली कामगार आपण जसं म्हणतो कोणाला तरी पाठवा, म्हणजे हे सर्व घडलं जाईल. तेव्हा तो ब्राह्मण म्हणला, काही नाही महाराज, मी पाठवतो, माझी कन्याच पाठवतो. त्या ब्राह्मणाने आपली कन्या रामानंदाचार्यांच्या सेवेला पाठवलेली आहे. त्या सेवेने रामानंदाचार्य प्रसन्न झालेले आहेत. तिने खूप भावाने, खूप प्रेमाने ती सर्व कामं तिथे केलेली आहेत. अतिशय कौशल्याने चांगल्या प्रकारची कामं तिने केलेले पाहून रामानंदाचार्य प्रसन्न झालेले आहेत. तेव्हा ती ब्राह्मण कन्या महाराजांना विचारायला, अजून काय सेवा आहे का, थांबू का की जाऊ. नमस्कार तिने येऊन केलेला आहे. रामानंदाचार्यांनी सांगितलं, हे बालिके, आता काही काम नाही, तू जा. खूप सुंदर चांगल्या प्रकारची तू सेवा केलेली आहे, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, ये. तिने लावून नमस्कार केला. रामानंदाचार्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ती कन्या आश्चर्याने पाहू लागली, मी कन्या आहे आणि यांनी मला कसा असा आशीर्वाद दिला की पुत्रवती भव. ती आश्चर्याने पाहते आहे. त्यावेळेला रामानंदाचार्यांना शंका वाटू लागली की बरोबर आहे, ही पाहते आहे, ही कन्या आहे, मी हिला आशीर्वाद दिला पुत्रवती भव, असा का माझ्या मुखातून आशीर्वाद दिला गेला. यात काहीतरी भगवंताची इच्छा असावी, भगवंताचा काही संकल्प असावा, म्हणून माझ्याकडून हा आशीर्वाद दिला गेलेला आहे. तर त्यावेळी भगवंताच्या आज्ञेने लक्ष्मी माता ही भूतलावर यायला निघाली. भगवंताने सांगितलं, लक्ष्मी तू जा, भूतलावर काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, सर्व जनतेची क्षेमकुशलता कशी काय आहे,
काही कुठला कोरोनासारखा प्रादुर्भाव तर नाही ना, कुठल्या काही अडचणी की कसलं काय वातावरण प्रजेचं कसं आहे भूतलावरचं पाहुनी, त्यावेळेला भगवंताच्या आज्ञेने लक्ष्मी माता भूतलावर आली. तिने सर्व निरीक्षण केलं, पाहिलं. त्यावेळेला लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं की या कालामध्ये कोणता एखादा भक्त, एखादा महात्मा या भूतलावर अवतीर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडे पाहून समाजामध्ये परिवर्तन घडेल. लोक सन्मार्गाला लागतील, भक्तीला लागतील, आपल्या जीवनातलं अरिष्ट दूर करून सुखसमाधानात शांतीमध्ये येतील. तर या दृष्टीने एखादा भक्त महात्मा जन्माला येणं आवश्यक आहे. तर आता कसं काय करायचं, तर भगवंताचाच तो संकल्प की रामानंदाचार्याच्या मुखातून तो आशीर्वाद दिला गेला की पुत्रवती भव. तर यांच्याच मुखाचे शब्द आपण सत्य करूया आणि या बालिकेचाही संकोच दूर करूया. म्हणून लक्ष्मी मातेने रामानंदाचार्यांच्या रूपात आशीर्वाद दिला आणि संकोचातून पुन्हा लक्ष्मी मातेने त्यांना सांगितलं की तुम्ही हिला प्रसाद द्या, फुलं हिच्या ओंजळीमध्ये द्या. म्हणून काही पान फुल हे रामानंदाचार्यांनी तिला ओंजळीमध्ये दिलेले आहे. बालकी हे घे. आणि ते फूल पत घेऊन स्वामीजींनी मला दिलेलं आहे, आचार्यांनी मला हे दिलेलं आहे, हा प्रसाद आपण घेऊन जाऊया आणि त्याला तुळशीमध्ये म्हणा किंवा घरामध्ये गंगेमध्ये आपण समर्पित करूया. याची अवहेलना करता नाही, बाजूला ठेवायला नको. म्हणून ती तशीच घेऊन निघालेली आहे. आपल्या पदरामध्ये ओंजळीत तो पदरातून ती घेऊन चाललेली आहे. चालली असताना आता फुलांचं काय वजन असू शकतं, पानाचं फुलाचं काय वजन असू शकतं असं दिलेलं. सुरुवातीला खूप हलकंच वाटलेलं, काही नाही. पण पुढे जात असताना रस्त्यामध्ये तिला थोडा 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 भार वाढत वाढता वाढता वाटू लागला. जसं पावशेर, अर्धा किलो, किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो वजन मग आपल्याला जाणवतं. त्याप्रमाणे तिला वजन जाणवायला लागलं की काय निघालो. त्यावेळेला त्यांनी आपल्याला दिलं, त्यावेळेला काहीच वाटत नव्हतं, हलकं वाटत होतं. आता वजन कसं वाटायला लागलं, काय नेमकं काय. म्हणून तिने तो पदार्थ मोकळा केला आणि पाहू लागली. तर त्यामध्ये एक सुंदर गोंडस असं चैतन्य स्वरूप दैदिप्यमान बालक दिसून आलं. विठ्ठल विठ्ठल ते बालक दिसून आल्यानंतर आता ती कन्याच तिला जनापवाद वाटू लागला की हे कसं आता काय करायचं. तर तिला एक कल्पना सुचली आणि पुढे जाता जाता एक तलाव होता. वाटू लागलं की या तलावामध्ये या बालकाला आपण ठेवून देऊ. तलावात कमल पुष्प आहेत, कमळाची पानं मोठी आहेत, या पानावर आपण ठेवून निघून जाऊ. म्हणून ती त्या तलावाकडे गेली. तलावातलं कमळाचं पान काढलेलं आहे आणि एका व्यवस्थित जागेवर त्या कमलाच्या पानावर त्या बालकाला ठेवलं आणि ती निहाळून निघून आली. ती निघून आल्यानंतर आता ते बालक तिथे पडलं. देवाचं सर्व नियोजन, देव सर्व करतो. एक
मुस्लिमांची जुहाला नावाची जात आहे. एक त्यांचा भेद आहे, जातीतला पोटभेद जसे आपल्यामध्ये आहेत तसे त्याप्रमाणे प्रत्येक समाजामध्ये जसे पोटभेद असतात त्याप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जुहाला नावाची मुस्लिमांची जी जात आहे ती जात वस्त्र विणवण्याचं काम करत असते. भिवंडीला बरेच असे मुस्लिम लोकांचे ते कारखाने आहेत, खूप भरपूर आहेत. तर वस्त्र विणवण्याचं काम करणारे ते एक जोडपं मागवून येत होतं त्या रस्त्याने. त्यांचं नाव होतं, त्या पुरुषाचं नाव होतं निरू आणि हिचं नाव होतं निमा. निरू निमा अशी ही जोडी त्यांची चाललेली आहे. तर ते निमा निरूला म्हणू लागले आपल्या पतीला, मला तहान लागलेले, मला असं वाटतं या तलावात जाऊन मी पाणी पिऊन येते. म्हणून ते निमा त्या तलावातलं पाणी प्यायला निघालेले. जा पिऊन ये म्हणे. गेली, पाणी प्याल्यानंतर ती अशी वळली तर तिथे त्या कमलाच्या पानावर ते बालक दिसून आलं. गोंडस बालक, चैतन्यघन बालक, दैदिप्यमान बालक ते दिसून आल्यानंतर तिच्या ठिकाणी मातृभाव जागृत झाला. तिला मुलबाळ काही नव्हतं. बऱ्याच दिवसाचं त्यांच्या संसारामध्ये ही व्यावहारिकदृष्ट्या फलश्रुती काही नव्हती. ते सुंदर बालक दिसल्यानंतर तिला मातृत्वाचा उभाडा आला आणि वाटू लागलं की ही देवाने आपली सोय केलेली आहे, ही अल्लाने आपल्याला सोय दिलेली आहे की आपल्या जीवनात बालक नाही तर हे बालक इथे दिलेलं आहे. मातृत्व तिचं खूप वेगात वाढलं गेलं. ती अपेक्षा धरून निर्णयच केला की याला आपण घेऊन जाऊ. म्हणून त्या बालकाला तिने घेतलेलं आहे, आपल्या पदरात घेतलं आणि निरूकडं आपल्या मालकाजवळ आले आणि मालकाला म्हणू लागले, अल्लाने आपल्याला आपल्या संसाराला फल दिलं. खूप सुंदर बालक आपल्याला मिळालेले हे बघा. म्हणे कुठं काय म्हणे, तिथे अज्ञात होतं, असं अनाथ होतं. तिथे मी पाणी पिऊन येत असताना तिथे मला दिसलं. आपल्याला भगवंताने हे दिलेलं आहे. तुमची काय आज्ञा सांगा. तुमची आज्ञा असेल तर मी याप्रमाणे घेऊन आपण जाऊया. म्हणे काय हरकत नाही, मिळालंय, अज्ञात आहे. उलट असं जर अनाथ बालक पडला असेल तर त्याला जीवदान देणं एक पुण्याचं काम असतं. आपल्याला नाही, देवाने दिलेलं आहे तर आपण याचं पालन करू. म्हणून निरूने आणि त्या निमाने त्या बालकाला आणलेलं आहे. बालकाला आणल्यानंतर त्याचे सर्व उपचार केले, विधी केले आणि त्या बालकाचं नाव कबीर असं ठेवलं. कबीर असं त्या बालकाचं नाव ठेवलेलं आहे. तो कबीर वाढतो आहे. त्यांच्याकडे बकरी होती. बकरीचं दूध ते त्याला प्यायला द्यायचे, परंतु हे बालक ते बकरीचं दूध काय पिईना. आता याचं रक्षण कसं करायचं, याची वाढ कशी करायची. दुधाने बालकाची वाढ होत असते. म्हणून त्या निरूने विचार केला की हे बकरीचं दूध पित नाही, गाईचं दूध पितोय का पाहावं. म्हणून एक चांगली गाई, देशी गाई शेजारी अशी होती. त्याला विनंती केली, आम्हाला गाईचं दूध देतं का, माझ्या बालकाला हे दूध जमत नाही, हे दूध पिऊन पाहूया, देऊन पाहूया. मान्यता तो म्हणला काय हरकत नाही, घेऊन जा, मी देत जाईल. गाईचं दूध आणलं. गाईचं दूध आणल्यानंतर तो पिताय, वाढ होत चांगली चाललेली आहे. तेव्हा वाढत पुढे चालले असताना हे बालक रांगू लागलं, मोठू लागलेलं आहे. खेळतं इकडे तिकडे बाल भावाप्रमाणे सर्व बालकोचित क्रिया घडताय चाललेलं आहे. पण या बालकाचं एक वैशिष्ट्य दिसून आलं.
हा बालक जास्त मुलामध्ये आणि बाह्य खेळामध्ये रमायचा नाही. थोडंसं झालं की त्याला आठवण याची का तो एकांतात जायचा आणि बस श्रीराम 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 या प्रकारे जप करत राहायचा, नामचिंतन करत राहायचा. हा मोठा मोठा होत चाललेला आहे. त्याचं एकांतात बसणं, सर्व काही कुठल्या मुलामध्ये गैरवर्तन न दिसून येणं नेहरूला खूप समाधान वाटू लागलं. त्या दाम्पत्यांना वाटू लागलं की खूप चांगला पुत्र आपल्याला मिळालेला आहे, काय आपलं भाग्य आहे. म्हणून आपले असे संतान तर हे आपल्याला हे संतान प्राप्त झालेलं आहे. खूप आनंद झाला. एकदा एकांतात एक कबीरजी बसले असताना नामचिंतन चालू आहे, तितक्यात आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीनं सांगितलं, अरे बालका, तू काही संप्रदायाचे चिन्ह धारण कर, तू तिलक लाव, गळ्यामध्ये तुळशीची माळा घाल आणि तू रामानंदाचार्याकडून दीक्षा घे, त्यांना तू गुरु कर, गुरु दीक्षा त्यांच्याकडून घे, अशी आकाशवाणी झाली. ती कबीरजींनी ऐकल्यानंतर आकाशवाणीने आपल्याला सांगितलं की तू तिलक लाव, तुळशीची माळा धारण कर, रामानंदाचार्याकडून दीक्षा घे. पण मी तर ब्लेंच आहे, मी मुस्लिम आहे, मला मुस्लिमाला रामानंदाचार्य कशी काय दीक्षा देतील? ते तर तोंड पाहणार नाही, मग कसे काय दीक्षा मला देणार? हे आकाशवाणी, मला ती दीक्षा कशी प्राप्त होऊ शकेल याचं ज्ञान द्या, कल्पना द्या. तर त्या काळात पुन्हा आकाशवाणी झाली आणि सांगितलं की रामानंदाचार्य रोज पंचगंगा घाटावर स्नान करता येत असतात. पहाटे 4ला उठतात, उशिरा उठत नाहीत. 5, 6 वाजता 7 वाजता ते उठत नाही, पहाटे 4ला उठतात, लवकर उठतात आणि गंगेवर स्नानाला येत असतात. त्यावेळेला तू तिथे जा आणि त्यांना प्रणाम कर, साष्टांग कर, वाटल्यास तिथे पडून राहा, त्यांचा चरणस्पर्श होईल की तुला अनुग्रह मिळेल. मग कबीरजी अशी आकाशवाणी झालेली ऐकल्यानंतर ते वाट पाहतायत, चला जाऊया. के दिवशी ते पहाटे उठले बरोबर आणि गेलेले पंचगंगा घाटावर आणि पायरीवर असं त्यांनी झोपून घेतलं, पडून घेतलेला. रामानंदाचार्य स्नाना करता आले. आता गंगेकडे लक्ष, गंगेकडे पाहणं, पायऱ्या आपण अंदाजाने जसं उतरत असतो त्याप्रमाणे उतरत आहेत. पुढे लक्ष गंगेकडे दर्शन, गंगेचं दर्शन. तर नेमका कबीरजींच्या मस्तकावर पाय पडला. पाय पडल्यानंतर लगेच राम राम कहो, राम राम कहो, याप्रमाणे रामानंदाचार्य म्हटले. तोच आपल्याला अनुग्रह मानून आपल्याला श्रीगुरु रामानंदाचार्याने दीक्षा दिली असं मानून कबीरजी घरी आलेले आहेत. गंगा स्नान करून घरी आले, तिलक लावला, तुळशीची माळा घातलेली आहे आणि या प्रकारे आपले साधना रामनाम चिंतन करतायत. रामनाम चिंतन चालू आहे. ते पाहिल्यानंतर हे नेमा म्हणू लागली, माझ्या बालकाला, माझ्या मुलाला कोणत्या हिंदूंनी कसं बिघडवलं? हे गंध धारण करायला लावलाय काय? तुळशीची माळा घालायला लावली काय? कोणी काय केलं असं माझ्या बालकाला? ती म्हणते, अरे कबीरा, तू हे कसं काय धारण केलं? हे तू का करतो आहे?
म्हणे मला रामानंदाचार्यांनी अनुग्रह दिलेला आहे, दीक्षा दिलेली आहे, मी रामनाम हे चिंतन करतो आहे, मला ते आवडलेलं आहे. अरे आपला अल्लाह आहे, आपण अल्लाचं स्मरण चिंतन करायचं. हा गंध काय तू धारण केला, ही माळा काय घातलेली आहे. आई बाबा मला अनुग्रह झालेला आहे, मला हे मिळालेलं आहे, तर त्याचा अव्हेर मी करणार नाही, ते डावलणार नाही आणि तुमच्या सेवेपासून यत्किंचित बाजूला जाणार नाही. तुमच्या सेवेत राहील, सर्व मी काही करील. त्याप्रमाणे कबीर महाराज त्या मातापित्यांच्या सेवेत राहिले आणि मातापित्यांचा जो व्यवसाय होता वस्त्र विणण्याचा, हातमाग, त्याच्यावर ते वस्त्र विणणं, त्या विणण्याच्या कामात सहकार्य करायचे दररोज. त्याप्रमाणे मग पुढे स्वतःला ते सर्व अवगत झाल्यानंतर कबीर महाराजांनी बाबाला आईला म्हणावं, बाबा आई तुमचं आता वय झालेलं आहे, तुम्ही काही त्रास घेऊ नका, तुम्ही करा, मी सर्व करतो, सर्व पालन पोषण करतो आहे, कुठली काही काळजी करू नका, मी बरोबर सर्व करतो आहे. त्याप्रमाणे करतायत, विणण्याचं काम करतायत, वस्त्र तयार करतायत. आणि नेरूने बाजारात जाऊन दाखवलेलं होतं की मार्केटला जायचं, या प्रकारे विक्री करायची, त्यातून पुन्हा आपलं भांडवलाचं तंतू धागे घेऊन यायचे, धागे विकत आणायचे त्या भांडवलातून आणि पुन्हा वस्त्र तयार करायचं. या प्रकारे तेही दाखवून दिलं कबीर महाराज. त्याप्रमाणे दररोज ते करतायत, मातापित्याला काही त्रास देत नाही, त्यांची सेवा करताय. मधून तिला लहर यायचीच, अरे आपण मुस्लिम आहोत, तू काय केलेलं आहे. बाबा आई तुम्ही कशाला त्याचा विचार करता पुन्हा पुन्हा, तुमच्या सेवेत मी आहे ना. देव मुस्लिमांचा काय हिंदूचा एकच आहे. हिंदू मुस्लिम वेगवेगळे हे पंथ आहेत, मार्ग आहेत, पण सर्व मार्ग जे आहेत एका परमेश्वराकडेच जाणारे आहेत, भिन्न भिन्न नाही. आपण त्याला अल्लाह म्हणतो, हिंदू लोक त्याला देव म्हणतात, परमात्मा म्हणतात, भगवान म्हणतात. तर तोच एक आहे, वेगवेगळं काही नाही. मला माझ्या जीवनाची वाटचाल, माझ्या अंतःकरणाला जे भावलेलं आहे, पटलेलं आहे, मानलं गेलेलं आहे, त्याप्रमाणे मला करू द्या. तुमच्या सेवेत की तुमच्या कुलाला, तुम्हाला, आपल्या घराण्याला मी काही कमीपणा येऊ देणार नाही. त्याप्रमाणे चाललेलं आहे. पुढे नेहरूचं वय झालेलं भरपूर, आयुष्य संपलं, वडील वारले. एकटी माता ही निमाही. कबीर महाराज आपलं कर्म करतायत, कर्तव्य करतायत आणि आईला सांभाळतायत, तर परिवार सांभाळतायत, सर्व आनंदात चाललेला आहे. रामनाम चिंतनात दंग असायचे. जितकं नामचिंतन करतात तेवढं आपल्या कुटुंबाला, जीवन निर्वाहाला लागतं किती, तेवढं मात्र आपण कष्ट केले पाहिजेत. म्हणून त्याप्रमाणे तेवढं वस्त्र तयार करायचे, बाजारात जाऊन ते विकायचे. विकल्यानंतर भांडवल आणि त्याच्यावर झालेला नफा, नफ्यातून आपला घर संसार चालवायचा. आणि जे भांडवल घातलेलं आहे त्याचं पुन्हा धागा आणायचा आणि त्यांनी वस्त्र काढत जायचं. भांडवलातून भांडवल उभं करायचं आणि नफ्यातून घर खर्च चालवायचा. या प्रकारे कबीर महाराजांचं दैनंदिन चाललेलं आहे आणि अधिक काल नामचिंतनात भक्तीमध्ये रत होऊन चाललेला आहे. एके दिवशी बाजारात तो तागा घेऊन वस्त्राचा गेलेले आहेत. गेल्यानंतर तिथे इतर कोणी गिराईक न येता पहिला एक साधू आला आणि तो साधू म्हणू लागला की मला हे वस्त्र पाहिजे आहे.
मला आवश्यकता आहे, जरुरी आहे, हे मला द्या. कबीरजी म्हणतायत हरकत नाही, घेऊन जा. इतके नाही म्हणे, माझ्याकडे द्यायला काही नाही, मला तसं दिला पाहिजे. साधू म्हटले, आग्रहाने म्हणतायत मला दिला पाहिजे. तेव्हा कबीर महाराजही विचार करू लागले की बरोबर आहे, शास्त्र सांगते की आपल्या उत्पन्नातला काय भाग दान केला पाहिजे. म्हणून आपल्याला हे भेटलेलं आहे पात्र, हरकत नाही, साधू महाराज आहे, देऊन टाकू. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ताग्यातलं आता साधूला लागेल किती त्यांना, म्हणून तेवढं 2.5 मीटर लागते का 3 मीटर लागते का 5 मीटर लागते, 2 शर्टापुरतं म्हणा, कपड्यापुरतं काही, म्हणून त्यांनी ते काढलं आणि माप आणि तिथे कायचे घेतले पाडायला लागले. साधू म्हणू लागला, नाही मला तेवढे लागणार आहे, एवढ्यात नाही माझं भागणार, ते सर्वच्या सर्व मला लागणार आहे. कबीर महाराज म्हणू लागले, काय हरकत नाही, प्रभूची इच्छा. साधू संत महात्मा अपेक्षा धरतायत आणि मागतायत, तर काय हरकत नाही. त्यांनी देऊन टाकला, पूर्ण देऊन टाकला तागा. साधू गेले. आता पुढे लक्षात घ्या, दररोज जी विक्री करायची त्या विक्रीतून आलेला जो नफा, तो नफा घर खर्चा करता सामान घेऊन यायचं, डाळ तांदूळ गहू पीठ काही आणायचं आणि भांडवलातून पुन्हा धागा आणायचा आणि त्याचं वस्त्र करायचं. आता भांडवलही गेलं, नफाही गेला. आता काय करायचं? घरी जाऊन आईला तोंड काय दाखवायचं? आई काय म्हणेल, काय आणलास? मी तुला संग्रह करून ठेव म्हणत होते, तू संग्रह काय केला नाही, साचवला नाही, अधिक केलं नाही, काय करायचं? आई काय म्हणेल? तेव्हा रिकाम्या हाताने घरी जाण्यापेक्षा न गेलेलं बरं. म्हणून कबीर महाराज घरी गेले नाही, गंगेवर गेले, एकांतात एका घाटावर गेले आणि तिथे नामचिंतन करत बसले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झालेले आहे. नामचिंतनात तिकडे रत झालेले तिकडे बसलेले आहेत. इकडे भगवंताला काळजी वाटू लागली की माझ्या कबीराने साधूला दान दिलेलं आहे आणि कबीराच्या घरी आता खायला काही नाही. कबीर घरी तोंड दाखवायला तयार नाही. आता काय होईल, कसं होईल? ही लाज मी राखली पाहिजे, ही लाज माझी जाणार आहे. म्हणून भगवंताने काय लीला केली बघा. एक केशव बंजारा म्हणून नाव धारण केलं आणि केशव बंजारा नाव धारण करून मोठा व्यापारी तो, आणि त्यावेळेला वाहतूक बैलावर केली जात असे. त्याने 500 बैल रांगेत ठेवून त्या 500 बैलाच्या पाठीवर आटा, तांदूळ, डाळ, साखर, घी, तूप खास आणि पुन्हा सोन्याच्या मोहरा त्याच्या गुणी, अशा त्या 500 बैलावर घातलेले आहेत आणि घेऊन आले काशीमध्ये. कबीरजी कुठे आहेत, कबीरांचं घर कुठे आहे, कबीरांचं घर कुठे आहे विचारत विचारत आले. 500 बैलांची ती लाईन, 500 बैलावरचा माल, तो स्टॉक सर्व. त्यावेळेला 3 दिवस दिसले नव्हते ना कबीर महाराज कोणाला. सर्व चर्चा होते आहे, कबीर कुठे गेला, कुठे एवढं धन मिळालं त्याला, कुठला व्यापार केला, कुठलं काय साधलं, ते पाठवून दिलेलं आहे. म्हणे हा कबीरांच्या घरी माल पोचवायचा आहे. कुठे आहेत कबीरजी, कुठे त्यांचं घर? मी केशव बंजारा हा त्यांचा माल पोचवण्याकरता आलेलो आहे.
ट्रान्सपोर्टचं माझं काम आहे, मी त्याप्रमाणे करतो आहे. कबीरजींच्या घरी पोचवायचं आहे. कबीरजींच्या घरी ते आल्यानंतर कबीर महाराजांची ती माता निमा म्हणू लागली, काय हो हे इथे का तुम्ही आमच्या इथे ठेवताय, का ठेवताय इथे आमचे? नाही म्हणे कबीरजींचं घर आहे ना. हो म्हणे मग त्यांचाच हा माल आहे, मी ट्रान्सपोर्टने आणलेला आहे, तो त्यांच्या घरी त्यांनी द्यायला सांगितलं, इथे मी ठेवतो आहे तो. नाही म्हणे मग तुम्ही चुकलं असाल, कोणी एखादा कबीर शेठ असेल, सावकार असेल एखादा, कोणी गावात शोधा, पहा कुठं, तिकडं न्या. आमचे जे आहेत चिरंजीव ते याप्रमाणे कुठल्या ह्याच्यात करणार नाही, संग्रह ते कधी करू शकत नाहीत. रोजचं देखील तेवढ्या पुरतंच ते करत असत. ते आता कुठे बाहेर गेलेले आहेत, ते आता इथे नाहीत, तर तुम्ही माल इथे काही ठेवू नका, कुठे जा शोधा. त्यावेळेला तो म्हणला नाही, कबीर शेठ कोणी नाही, कबीर महाराज कोण आहेत, रामानंदाचार्याचे ते शिष्य आहेत, त्यांचा अनुग्रह त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय मला हा माल त्यांच्या मी इथे आणून देतो आहे. रामानंदाचार्यांचे शिष्य म्हटल्यानंतर मग हिला गप राहावं लागलं. तो माल खाली केलेला आहे सर्व आणि केशव बंजाऱ्या निघून गेले. निघून गेल्यानंतर 3 दिवस त्या बाचाचं जतन करतायत, रक्षण करतायत. काय हा प्रकार काय चाललेला आहे? त्यावेळेला कबीरजींच्या कानावर गेलं की अशा अशा प्रकारे आपल्या घरी माल आलेला आहे आणि तिथे जिकडे तिकडे चर्चा चाललेली आहे, हा माल आलेला आहे, अन्नधान्य आलेलं आहे. आता घरी जायला काय हरकत नाही. कबीर महाराज घरी आले, पाहतायत बालका, अरे कुठं गेला होता तू, काय झालं, हा माल तू कुठे कमाई केली, कुठला व्यवसाय केला हे त्यांना? नाही म्हणे मी कुठलं काय, मग हे आलेलं आहे तुझ्या नावाने इथे टाकलं गेलेलं आहे. कबीर महाराज आपल्या मनाशी विचार करू लागले की मी भगवंताचं स्मरण चिंतन करतो आहे, या स्मरण चिंतनातून मी साधूला जे दान दिलं, सर्वस्व दिलं, माझ्याजवळ काहीच ठेवलं नाही, आणि साधूला दान दिलेलं हे अक्षय स्वरूपाचं आहे. उच्च पात्र पाहून साधूला दिलेलं दान काहीच मी माझ्या ह्याच्यात ठेवलं नाही, म्हणून त्याचा परिपाक म्हणून भगवंताने हे त्याचं अनंत पटीने फल फाठवलेलं असायला पाहिजे. भक्ताच्या जीवनामध्ये भक्ताने दुसरं काही करू नये, भक्ताने चिंतन करत राहावं. विश्वंभर भगवान ते सर्व पूर्ण करत असतो. जगद्गुरु तुकोबराय एका भंगातून म्हणतात, तू निश्चळ होऊन त्याचं ध्यान कर, चिंतन कर, स्मरण कर, तो दाता सर्व काही तुला देईल. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान. देईल तो अन्न वस्त्र दाता, देईल तो अन्न वस्त्र दाता, देईल तो अन्न वस्त्र दाता, काय आम्हा करणे अधिक साचोने, काय आम्हा करणे अधिक
अधिक साचूनी देईल तो अन्न वस्त्र दाता देईल तो अन्न वस्त्र दाता देईल तो अन्न वस्त्र दाता काय आम्हा करणे अधिक सासूने काय आम्हा करणे अधिक सासूने. तुकोबारा म्हणतात बैसोन निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्रदाता काय आम्हा करणे अधिक साचून. काय करायचं साचून साधू गाठ न बांधी पेट भरे तबलेत बस अधिक काय करायचंय. त्याच भगवंताने साधूला आपण दिलं म्हणून हे सर्व पाठवलेलं आहे. तर आता याच्यावर आपला अधिकार नाही. भगवंताने हे पाठवलेलं आहे. आपला अधिकार तेवढ्यावरच होता. तो जो एक तागा आपण ते करत होतो ते विकत होतो त्याच्यावर येणार ते 20 रुपये. त्या 20 रुपयावर आपला या प्रकारे अधिकार होता. अधिक नाही तर आपल्या अधिकारापुरतं तेवढं आपलं भांडवल करून हे अधिक जे आहे हे भगवंताने जे दिलेलं आहे या स्टॉकचं या सर्व वैभवाचं या सर्व धनाचं मी मालक नाही. देव मालक आहे. आणि देव जे देत असतो तर देवाचं जे खरं सर्व धन आहे देवाचा जो सर्व स्टॉक आहे देवाच्या मालकीचं जे जे आहे त्याचे वारसदार त्याचे खरे मालक देवाच्या संपत्तीचे कोण असतील तर ते भक्त महात्मे आहेत संत महात्मे आहेत ज्यांनी सत्यभावाने आपलं चित्त भगवंताला अर्पिलेलं आहे. अशा शरणागताचं जे सर्व काय आहे ते वैभव भगवंताचं त्याचे मालक ते शरणागत भक्त आहेत. वैभवाचे धनी सकळ शरणागत वैभवाचे धनी सकळ शरणागत वैभवाचे धनी सकळ शरणागत वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते 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 आने देऊ देव आपना वेगळे ने देऊ देव आपना वेगळे ने देऊ देव आपना वेगळे ने देऊ देव आपना वेगळे. वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते सत्य भावे चित्त अर्पिले ते शरणागत सकळ वैभवाचे धनी. सत्यभावाने ज्याने आपलं चित्त भगवंताला अर्पण केलेलं आहे असे शरणागत जे झालेले आहेत भगवंताचे ते शरणागतच भगवंताच्या सकळ वैभवाचे स्वामी आहेत. म्हणून आपला याच्यावर अधिकार नाही. आपण हे त्यांनाच देऊ. ज्यांचं आहे त्यांना देणं हा शहाणपणा आहे.
ज्याचे दिले त्याशी फळ पाहावे आपण असे, म्हणून त्यांना आपण द्यायला पाहिजे. म्हणून कबीर महाराजांनी लगेच साधूला, महात्म्यांना दान दिलं जाणार आहे तरी सर्वांनी यावं आणि आपल्याला हे दान घेऊन जावं असे त्यांनी सर्व सूचना दिली. काही जवळच्या लोकांना सांगितलं, दवंडी दिली, ती क्लिप दिली, काही खाली काय म्हणतात ते केलं. सर्वांना सांगितलं. साधू लोक, महात्मे लोक त्यांच्या मठावर, आश्रमावर सांगितलं. ते साधू लोक आलेले आहेत. कबीर महाराज त्यांना वाटतायत. ते वाटतायत पाहिल्यानंतर दरिद्री लोक, सामान्य लोक, गरीब लोक जे जे होते तेही आलेले आहेत. कबीर महाराजांनी त्यांना डावललं नाही. याच्यातही भगवान आहे, यांच्यातही. म्हणून दीन दुबळ्या लोकांना देखील त्यांनी सर्व वाटून टाकलं, काही ठेवलं नाही. आपण आपल्या तेवढ्या अधिकाराचं तेवढं घेऊन भांडवल उभं केलं, पुन्हा आपलं व्यवसाय चालू केलेले आहे. सर्व जात आहे. आनंदाने नामचिंतनात ते करत आहे, आपलं कर्तव्य व्यवसाय करत आहे. आता हजारो लोकांना ते वाटले दिले गेलेलं, 500 बैलावर आणलेलं ते सर्व होतं. अर्धा टन तरी असेल ना एका बैलाच्या पाठीवर. किती असलेलं ते सर्व दिलेलं आहे, वाटलेलं आहे. जिकडे तिकडे प्रसिद्धी. कबीर महाराज दानशूर, कबीर महाराज दानशूर, कबीर महाराज. आणि किती नम्र आहेत, किती लीन आहेत. वंदन करून सर्वांना देत होते. किती भक्ती करत होते, किती नामचिंतन त्यांच्या मुखामध्ये सारखं. जिकडे तिकडे प्रसिद्धी वाहवा कबीर महाराजांची व्हायला लागलेली आहे. दानशूर म्हणून किती दान केलेलं आहे, किती लोकांना सर्व अन्न पुरवठा सर्व केलेला आहे. काशीतल्या बऱ्याच ब्राह्मणांच्या कानावर ते गेलं. ते ब्राह्मण काय भिक्षुक जे बरेचसे होते ते म्हणू लागले, आपल्याला का निमंत्रण आलं नाही कबीरींचं? खरे वास्तविक दानाचे अधिकारी आम्ही आहोत. ब्राह्मणांची षटकर्म, त्याच्यात यजन, याजन, अध्ययनाध्यापन, दान आणि प्रतिग्रह हे त्यांचं आहे. म्हणून त्यांना आपण दान द्यायला पाहिजे. ते घेतात. म्हणून ब्राह्मणांचा आमचा खरा अधिकार आहे दान घेण्याचा, स्वीकारण्याचा. यांनी आम्हाला न देता साधू लोकांनाच वाटलं, ते गंधावाल्या लोकांनाच वाटलं आणि आम्हाला नाही दिलं. असे बरेचसे ब्राह्मण एकमेकात चर्चा, का हो तुम्ही गेले होते का, तुम्हाला मिळत नाही म्हणे, आपल्याला काही नव्हतंच निमंत्रण, तसं काय बोलावणंच नव्हतं. अनेक असंतुष्ट ते ब्राह्मण म्हणू लागले, आपण जाऊ कबीरांना जरा जाण देऊ म्हणे. म्हणून ते ब्राह्मण आले आणि कबीर महाराजांना म्हणू लागले, कबीरजी तुम्ही फार दुःख दिलेलं आहे आम्हाला. म्हणे काय, मी कसं काय दुःख दिलं? म्हणजे खरे दानाचे आम्ही अधिकारी आम्ही आहोत ब्राह्मण. आम्हाला तुम्ही दान दिलं नाही, म्हणजे साधू लोकांना दुसऱ्यांनाच तुम्ही दान दिलं. आम्हाला त्यांना दान द्यायला हवं होतं, तेव्हा हे बरोबर केलं नाही. आमचा हा अपमान केलेला आहे तुम्ही द्विजवृंदांचा. आम्हाला दिलं नाही, टाळलं, वगळलं नेमकं आम्हाला. या प्रकारे आमच्या काशीत तुम्हाला राहायचे, तर आमचं असं अवमान करणं ठीक नाही. अवमान करायचा असेल तर इथे राहू नका, निघून जा. कबीर महाराज म्हणू लागले, मी अवमान काय केला? साधू लोकांना दिलं, देवाने दिलेलं साधू लोकांना मी दिलं, जे आले त्यांना दिलं. आम्हाला द्यायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे म्हणे, नाही देता आलं, चूक झाली आमची, आता द्या म्हणे. आता कुठून देऊ? काय घरात असेल ते पहा, जे असेल ते घेऊन जा. घरात पाहतायत काहीच नाही, काय करायचं आता? ब्राह्मण हट्टाला पेटले, आम्ही दिल्याशिवाय हलणारच नाही. उपोषण
उपोषण करणार, आम्ही काही खाणार नाही पिणार नाही, इथं दारात राहणार, पण काही दिल्याशिवाय जाणार नाही. असं म्हटल्यानंतर कबीर महाराज त्यांना म्हणतायत, आता माझ्याजवळ तर काही नाही, तुम्ही ते द्यायला पाहिजे म्हणता. मी जातो आता बाजारात, मंडईमध्ये जातो, काही मिळेल तसं आणतो. ठीक आहे म्हणे, पण घेतल्याशिवाय मी जाणार नाही. असं म्हटल्यावर तिथून सुटका करून घेतली कबीर महाराजांनी. त्या ब्राह्मणांच्या मोर्चापासून, घेरावपासून, आंदोलनापासून गेले मंडईत. पण त्यांच्याकडून घेण्याकरता त्यांना काही किंमत मोजावी लागेल ना, काय द्यायचं, कोण देणार आहे तसं. कबीर महाराजांनी विचार केला, आता हे तोंड दाखवणं बरोबर नाही, आपण आता असंच इकडे राहू, इकडेच प्रभू चिंतन करत बसू, काय तिकडं जाणं बरोबर नाही. गेले, तिकडेच तसे बसलेले आहेत, ते येत नाहीत. कबीर महाराज येत नाहीत. प्रभू रामचंद्रांना काळजी पडली. प्रभू रामचंद्र विचार करू लागले, कबीर महाराज निघून गेलेत, माझ्या चिंतनात ते दंग आहेत. मागे आपण दिलेला स्टॉक त्यांनी सर्व साधूंना वाटून टाकला, गरिबांना वाटून टाकलेला आहे. तर आता दारात बसलेले ब्राह्मण, अपेक्षेने बसलेले ब्राह्मण, त्यांना मिळणं गरजेचं आहे. पण कबीर तर तिथे नाहीत. कबीराचं महत्त्व वाढलं पाहिजे आणि दारातून हे विनमुख जाता कामा नयेत. म्हणून प्रभू रामचंद्रांनी कबीर महाराजांचं रूप धारण केलं आणि मोठा स्टॉक आणला आणि तिथे उतरवला. कबीर महाराजांचं रूप धारण करून आले, सर्व तिथे स्टॉक उतरवला आणि ते जे सर्व ब्राह्मण तिथे धरणं धरून बसले होते त्या सर्वांना, आता जशा पूर्वीच्या मधल्या काही काळात काही काही संस्थांनी किंवा लोकांनी अशा पिशव्या तयार करून कोरोनाग्रस्तांना वाटल्या, तशा पिशव्या, तर 5 किलो डाळ, 5 किलो तांदूळ, 5 किलो आटा, असं करून असं त्याने पिशव्या तयार केल्या कबीर महाराजांनी. आता देवच आलेले करतायत सर्व, एकेकाला ब्राह्मणाला देण्याकरता तेवढा सिधा असा त्यांना निदान महिनाभर तरी पुरेल अशा प्रकारचा शिदा आणि एक सोन्याची मोहरा, सोन्याची मोहरा एक, आणि ते सर्व शिधा देत आहेत. ब्राह्मण घेतोय, संतुष्ट होऊन जातो आहे. कबीरा, आमची इच्छा तो पूर्ण केली. जाता जाता स्तुती गातायत, स्तोत्र गातायत, स्तवन करतायत, आशीर्वाद देतायत आणि खूप संतुष्ट होऊन ब्राह्मण तिथे गेलेले आहेत. सारखा ओघ चालू आहे. आता भगवंताचा स्टॉक आहे, तो काय संपणार आहे का? किती येतात तरी चालू आहे, स्टॉक आहे, स्टॉक संपत नाही. ब्राह्मण येत आहेत, घेऊन जात आहेत. कबीरांनी आपण काय तोंड दाखवायचं म्हणून तिकडेच तसे जे बसलेले, भगवंताने विचार केला, आता कबीर महाराजांना घरी आणावं. एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं भगवंताने आणि कबीर महाराज जिथे बसले तिथे गेले आणि म्हणाले, अरे बसलास का इथे? जा, 3 दिवस झालं मी तुला इथे पाहतोय, अन्न पाणी नाही, काहीतरी तू व्यथित आहे, दुःखी आहे, काहीतरी अडचणीत तू आहे, तर उठ जा. अरे कबीर महाराजांच्या घरी कबीर महाराज प्रत्येकाला 2.5 शेर, आटा, पीठ हे सर्व देत आहेत, सर्व एक एक, आणि सोन्याची मोहरा देत आहेत. जा तिथे आणि घेऊन ये. कबीर महाराजांच्या घरी? हो, कबीर महाराज देत आहेत. प्रत्येक जो जो ब्राह्मण येत आहेत त्याला ते दान करतायत, सर्व देत आहेत. असं म्हटल्यानंतर कबीर महाराजांच्या लक्षात आलं, मागे भगवंताने जशी करामत केली, तो स्टॉक दिला, तशीच आता त्यानेच ही आपली काळजी वाहिलेली आहे, आपलं रक्षण हे केलेलं आहे. तर जाऊ आपण आता घरी. मग कबीर महाराज निघाले, आले, पाहतायत
तर या प्रकारे भगवंत गुप्त झालेले आहेत. सर्वांना स्टॉक ते देत आहेत. निमा म्हणू लागली, काय कसं चाललंय हे बाळ? चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललंय. आई तू समाधान मानते, पण मला यात समाधान वाटत नाही. हे भगवान देतो आहे आणि आपण ऐतं याप्रमाणे राहणं, हे खाणं करणं हे काही ठीक वाटत नाही. आपल्या कष्टाचं तेवढं आपलं हे अधिक आपल्या पुढे येता कामा नये. आई तू असं काही घ्यायचं नाही. अरे म्हणे मला तुझ्याच रूपाने आलेलं म्हणून मला काही कळेना. मग हे चाललेलं आई हे असं काय घडत असतं काय? तो प्रभू रामचंद्र या प्रकारे घडवतो आहे, करतो आहे. जिकडे तिकडे काशी क्षेत्रामध्ये सर्वत्र प्रसिद्धी कबीर महाराजांची. खरे दानशूर, खरे भक्त, खरे नामनिष्ठ, खरे साधना करणारे, सर्व बाजूने कबीर महाराजांचं वर्णन जिकडे तिकडे व्हायला लागलं. जिकडे तिकडे स्तुती गातायत. कबीर महाराजांना ही आपत्ती वाटू लागली की आपली स्तुती गायली जाते आहे आणि ही स्तुती चांगली नाही. लोकांकडून आपली निंदा व्हावी, स्तुती होऊ नये. स्तुतीमध्ये हानी आहे आणि निंदेमध्ये लाभ आहे. जननिंदा होय तो बरा व्यापार, थोरिवेचा भार कामानये, थोरिवेचा भार कामानये. जननिंदा होय तो बरा व्यापार, थोरिवेचा भार कामानये, थोरिवेचा भार कामानये. आपल्या जीवनात आपली निंदा झालेली चांगली, निंदेने आपलं पाप जात. म्हणून जननिंदा होय तो बरा व्यापार, थोरिवेचा भार कामाने. थोरी जर आपली कोणी गात असेल तर तो उपयोगाचा नाही. कारण त्या थोरिवेतून, त्या स्तुतीतून आपल्याला अभिमान होऊ शकतो. म्हणून तुकोबरायांचं स्तवन करताना काही संतलोक दिसून आल्यानंतर तुकोबरायांनी संतांना म्हटलेलं आहे, संत मायबापू माझी स्तुती करू नका, यात माझी हानी आहे. न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. अभिमान माझ्या ठिकाणी निर्माण होईल. स्तुतीतून अभिमान शिरतो आणि अभिमान नरकाला नेणार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. म्हणून स्तुती नको व्हायला. आपली निंदा झालेली चांगली. निंदा आपलं पाप घालवते. कोणी निंदा जर आपली केली तर त्या निंदेतून आपलं पाप जात असतं. म्हणून तुकोबरांनी निंदकाचे उपकार मानलेले आहेत. असो खळायसे फार ते आम्हा तयाचे उपकार, करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. साबणही आपल्याकडून घेतलाय, काही किंमत आहे मोलही घेत नाही. साबण विना किंमती विना आपलं ते पाप घालवतायत. म्हणून ही खूप स्तुती व्हायला लागली. याचा मला अभिमान निर्माण होईल आणि मी देवापासून, भक्तीपासून, साधनेपासून दूर जाईल, असं कबीर महाराजांना जाणू लागलं. त्यांनी विचार केला की आता आपली लोक निंदा करतील असं काहीतरी आपण केलं पाहिजे, नको आहे. म्हणून त्यांनी काय केलं,
आपली निंदा होण्याकरता एका वेश्येला बोलून घेतलं. त्या वेश्येला काय दिलं आणि त्या वेश्येच्या खांद्यावर हात ठेवून रस्त्याने काशीच्या चालतायत. एक एक गल्लीतून एका रोडने ते जात आहेत. हातात एक बाटली घेतलेली आहे. त्या बाटलीत एक पाणी आहे. दारू पिण्याचं सोंग आणतायत आणि अशा पद्धतीने सर्व सोंगच करत कबीर महाराज त्या काशीतून फिरतायत. लगेच जे निंदक होते, दुष्ट होते, म्हणले बघा बिघडलं, आतापर्यंत कसं चांगलं ना, आता काय प्यायला लागलं, काय करायला लागलं, वेश्येच्या नादी लागले, रंगात रंगलेला आहे वेश्येच्या. आणि या प्रकारे लोकांची निंदा सुरू झाली. बिघडलं, काय झालं, काहींचा काय काल असतो, त्या कालात काय वैभव आलं होतं, काय लोकांच्या चर्चेत, प्रत्येकाच्या घरोघर चर्चेत की कबीर महाराज काय. पण आता कसं बिघडलेत, लोक निंदा करू लागले. जे चांगले होते, सज्जन लोक होते, ते म्हणू लागले की काय प्रकारे काय कळत नाही, इतक्या चांगल्या या कबीर महाराजांना का अशी बुद्धी सुचली. म्हणजे कधी आपल्या बुद्धीमध्ये काय निर्माण होईल सांगता येत नाही, कधी आपलं पतन होईल काय सांगता येत नाही. आपण हे सावध असायला पाहिजे. बघा यांची काय अवस्था झाली. सज्जन लोक त्यापासून खेद करू लागले, निंदक लोक निंदा करतायत, चाललेले आहेत. कबीर महाराज अनेक गल्ले बोळातून अनेक रस्त्याने लोक सारखे निंदा करतायत, कोण काय चाललं. कबीर महाराजांना वाटू लागलं आता राजवाड्यात जाऊया. आपण राजवाड्यात गेले. काशी नरेश राजांचा वाडा, तिथे त्यांची सभा चाललेली होती. कबीर महाराज तिथे जाऊन ती वेश्याबरोबर खांद्यावर हात ठेवलेला, ती बाटली डोल्ला त्याप्रमाणे चाललेले सोंग करून. राजाने पाहिलं, अरे हे कबीर महाराज दिसत आहेत, यांची काशीमध्ये नाही सर्वत्र किती प्रसिद्धी पसरलेली आहे, आणि हे काय बिघडलंय, असं काय प्यायला लागलं, काय चाललंय तालात, कसले आहे काय. त्यामुळे कबीर महाराजांवर असणारी भावना, नेहमी वंदन करणं, नमस्कार करणारे राजे, पण ते उठले नाही का, त्यांचं स्वागत केलं नाही, सन्मान केला नाही. त्यावेळेला कबीर महाराजांनी विचार केला की आता पाहण्याची नजर वेगळी झालेली आहे, राजाची भावना वेगळी झालेली आहे, तर ही भावना संपवली पाहिजे आपण. म्हणून कबीर महाराजांनी काय केलं, जी बाटली होती ना पाण्याची, ते पाणी खाली असं त्या चांगल्या गालीच्यावर याच्यावर तिथे ओतलेलं आहे ते पाणी. राजाला वाटलं याने दारू ओतली काय, का ओतली याने. सभा संपली, तो तिथेच थांबून होते. कबीर महाराजांनी ते राजा आला आणि म्हणला आला, हे काय केलं इथे, का पाणी ओतलं म्हणे. पाणी एका दारू काय ओतलं इथे, कशा करता होत. त्यावेळेला कबीर महाराज म्हणू लागले, जगन्नाथपुरीला एक जगन्नाथ भगवंताला नैवेद्य घेऊन जाणारा पंडा, तो पंडा त्वरेने जात आहे, जगन्नाथ भगवंताला हा प्रसाद पोचवायचा आहे. तो जात असताना त्याचा पाय अग्नीवर पडणार होता आणि त्याचा पाय पळणार होता, आणि तो पळला असता तर तो नैवेद्य जगन्नाथ भगवंताला पोचू शकला नसता. म्हणून मी ते पाणी लगेच इथे ओतलं आणि ती अग्नी विझवली. तो अग्नी म्हणे, अग्नी तिथं आणि तू इथं पाणी टाकून हे विझवलं. हो म्हणे, इथं पाणी टाक, मला ते दिसलं, म्हणून मी संकल्प केला आणि अग्नीला सांगितलं पोळायचं नाही, आणि तो अग्नी विझला गेलेला आहे. मग राजाची भावना बदलली, पुन्हा गुणदृष्टीकडे आले. हे काहीतरी कारणाने वेगळं सोंग केलेलं असावं कबीर महाराजांनी, पण काय खरा प्रकारे हे म्हणतात तसं घडलंय का. म्हणून राजाने आपल्या दूतांना सांगितलं,
घोडे दिले, घोड्यावर स्वार व्हा आणि जा जगन्नाथपुरीला, याचा शोध घेऊन या. खरंच हे असं घडलंय का? ते घोडेस्वार दूत त्या घोड्यावर आरूढ होऊन गेलेले आहेत. तिथे जगन्नाथपुरीला गेले आणि शोध घेत आहे. तर शोध घेताना पंड्यांचं, तर नेमका जो पंड्या ते घेत होता तोच तिथे सापडला आणि विचारलं या दूतांनी, का हो इथे असं काही घडलंय का? पंडे देवाला नैवेद्य घेत असताना अग्नीमध्ये त्यांचा पाय पडणार होता, जळणार होता, पण तो अग्नी विझवला आणि त्या पंड्याला काही झालं नाही. असं घडलंय का? हो म्हणे, माझंच घडलं. सत्य आहे ते, नाही तर खरोखर माझा पाय पोळला असता, भयंकर व्यथा मला झाली असती, मी भगवंताला प्रसाद पोचू शकलो नसतो. मग ते दूत परत आले, राजांना सांगितलं, राजे वस्तुस्थिती खरोखर आहे, तसं घडलेलं आहे, अग्नी तो विझलेला आहे. म्हणे विचारलं का? हो म्हणे. त्या ब्राह्मणाने सांगितलं. ते काशीचे कबीर महाराज ते आले आणि त्यांनी हा पाय विझवलेला आहे अग्नी, असं त्या पंड्याने मला सांगितलं स्वतः. असं दूतांनी सांगितल्यावर राजाची भावना आणखी दृढावली आणि राजा मग राणीला म्हणला, अगं राणी, मी महात्म्याचा अनादर केला. कबीर महाराज आपल्या दारात आले, मी त्यांचं स्वागत केलं नाही, सन्मान केला नाही, तर साधूंचा अनादर केला, अपमान मी केलेला आहे. तर माझ्या अपराधाची भगवान क्षमा करतील का? भगवंताने क्षमा करावी. राणीने सांगितलं, साधूचा जर अपराध केला, अवमान केला, तर त्याला भगवान क्षमा करत नाहीत. साधूंच्या अपमानाचे भगवान क्षमा करत नाही, उलट देवाला, भगवंताला त्याची चीड येते आणि त्या अवमानाचा बदला भगवान घेतो. साधूचा अवमानच नव्हे, साधूची कुणी नुसती निंदा जरी केली तरी ती भगवंताला सहन होत नाही, भगवंताला तो अपराध सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे, भगवंताला ते सहन होत नाही, भगवंत त्याला क्षमा करत नाही. मग कोण क्षमा करेल? साधूच क्षमा करू शकतात, तेच क्षमा करू शकतात. भगवान क्षमा करू शकत नाही साधूच्या अपराधाची. साधूच त्या अपराधाची क्षमा करू शकतात, म्हणून तुम्ही त्यांच्याकडेच जा. म्हणे तूही चाल माझ्याबरोबर. राणीला बरोबर घेतलेला आहे आणि राजा निघालेला आहे कबीर महाराजांकडं. डोक्यावर एक गवताची पिंडी घेतलेली, एक कुऱ्हाड घेतलेली आपल्या गळ्याला लावून आणि आलेले आहेत. कुऱ्हाड का घेतली? मीच माझा अपराध घडवलेला आहे, म्हणून माझ्या याला कारणीभूत मीच आहे, म्हणून त्यांनी ही कुऱ्हाड टाकून माझी मान तोडावी, मला शिक्षा द्यावी. आणि गवताचा भारू डोक्यावर का? तर मी तुच्छ आहे, गवतासारखा तुच्छ आहे. माझ्या ठिकाणी मोठेपणा पाहू नये, राजेपणा पाहू नये, असा मी तृणवत आहे तुमच्या पुढे. मी अपराधी आहे, मला क्षमा करा. आणि नसेल अपराधाची क्षमा करायची तर या कुऱ्हाडीने माझी मान ओढवा. मी अपराधी आहे, आपला अनादर केलेला आहे, तेव्हा मी आपली क्षमा मागतो.
त्यावेळेला कबीर महाराज म्हणू लागले, राजे, हा अपराध नाही तुमचा, ही मीच केलेली ही कृती आहे. लोकांनी माझी स्तुती करू नये, माझ्याकडं कोणी येऊ नये, मला माझ्या साधनेत रत राहायला असावं म्हणून हे घडवलेलं आहे. तर तुम्ही काही मानू नका, तुमचा अपराध नाही, मी तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही फक्त साधना करा, साधू संतांची भक्ती करा, सेवा करा, प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करा. या प्रकारे राजेसाहेबाला सांगितलं. मग राजा अधिक अनुयायी कबीर महाराजांचा बनलेला आहे. कबीर महाराजांची सेवा तो करतो आहे. म्हणून तो आणखी मग काशीवासियांचं कबीर महाराजांकडे पाहण्याचा आणखी दृष्टिकोन उंचीचा झाला की सर्व जनता तर कबीर महाराजांना मोठेपण देते, परंतु राजा देखील अनुयायी बनलेला आहे, राजा देखील शान चाललेला आहे. या प्रकारे कबीर महाराजांचं वैभव ते गात आहेत. परंतु काही कुटील लोकांना, निंदक लोकांना ते सहन होत नाही. त्यांनी 2 प्रयोग केलेले, ते छोटेसे 2 प्रयोग 5-7 मिनिटात सांगतो आणि आपली सेवा संपवतो. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. ढोबार कुमार जय जय कुमाई, विठोबार 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 कुमाई. त्यावेळेला कबीर महाराजांचं वैभव असं वाढत चाललेलं, काही निंदकांना ते पटलं नाही. त्या निंदकांनी एक संधी पाहिली की कसं होईल, हे संपले कसे जातील काशीमधून. तर काय योग, सिकंदर लोदी बादशाह हा तिथे काशीला आला. काशीला आल्यानंतर या निंदकाने काय केलं, त्या सिकंदर लोदीला गाठवलं, त्या बादशहाला, आणि कबीर महाराजांच्या आईलाच बरोबर घेतलं आणि आईला म्हटले की सिकंदराला तू सांग की हा आपला मुस्लिमाचा धर्म तू सांभाळ, हे स्वीकार, हे कर, त्या हिंदूकडे जाऊ नको. बादशाह सांगितल्यावर कबीर महाराज बदलले तर बदलले, असं त्यांनी आईला बनवलं कबीर महाराजांच्या. तिला वाटू लागलं बरं आहे, ती गेली त्यांच्यात सामील होऊन सिकंदराकडे. आणि त्या सिकंदर लोदी त्या बादशहाला सांगितलं की हे बघा, ही त्यांची आई आहे, त्याने स्तोम माजवलेला आहे, असं करतायत, ते विचित्र होत चाललेले, तर तुम्हीच याचा बंदोबस्त करा. सगळं बनवून वेगळं सांगितल्यानंतर सिकंदर म्हणाले बोलून घ्या. दूतांना पाठवलं, कबीर महाराजांना बोलून घेतलं आणि सांगितलं या प्रकारे तू जर वागतो आहे तर तुला आता मी संपवल्याशिवाय राहणार नाही. तू बदलतो की नाही, हे सोडून देतो की नाही, नाहीतर मग संपला तू समज. त्यावेळेला एक काजी तिथे होता. त्या काजीने कबीर महाराजांना सांगितलं शांत होऊन जा, सलाम करा, बादशाह आहे. कबीर महाराज म्हणले कोण बादशाह, हा इथला असेल, आम्ही त्रैलोक्याचे बादशाह आहोत. आमचा बादशहांचा आहे बादशाह तो प्रभू रामचंद्र आहे, कोणापुढे लावण्याचं आम्हाला काही कारण नाही. अशी आणखी अनादराची भाषा त्या सिकंदराला वाटू लागली. त्या सिकंदर लोदीने काय केलं, मग लगेच असा निर्णय घेतला
आणि त्या कबीर महाराजांना अग्नीमध्ये टाकायला सांगितलं. अग्नीमध्ये टाकायला सांगितलं. चिता तयार केली, त्याच्यात अग्नीमध्ये ते टाकलं, परंतु ती चिता सगळी विझून गेली. पण कबीर महाराजांना काही झालं नाही. उलट ते दैदिप्यमान त्यांची कांती दिसायला लागलेली आहे. तसंच त्यांच्यावर हत्ती सोडलेला आहे, मधोन्मत्त हत्ती सोडलेला आहे. तो हत्ती रंधळतो आहे. सर्व लोकांना रंधळून पुढे चाललेला आहे. आता कबीर महाराजांना रंधळायचं, तर तिथे गेल्यानंतर तो खूप डरकळ्या घेत घेत गेला खरा, पण कबीर महाराजांच्या पुढे त्याला सिंहाचं दर्शन झालं. त्या सिंहाला पाहिल्यानं प्रभू रामचंद्र सिंहाच्या रूपाने कबीर महाराजांच्या पुढे आणि रक्षण केलेलं आहे. तो हत्ती पळून गेलेला आहे. तेव्हा का रे माहुतांनो, काय झालं? नाही म्हणे, आपला हत्ती जातो आहे, पण त्याला पुढे सिंह दिसतोय जबरदस्त, त्यामुळे तो सिंहाला पाहून भीतो आहे आणि परत फिरतो आहे. म्हणजे सिंह कसला? तो कबीर तिथे आहे, सिंह कसला? म्हणजे तुम्ही येऊन बसा. हत्तीवर सिंह, तो लोधी येऊन बसलेला सिकंदर लोधी बादशाह, पण आला समोर तिथे की त्यालाही सिंहरूपात दर्शन ते झालेलं आहे. सगळे प्रयोग केले त्याला मारण्याचे कबीर महाराजांना. जसे प्रल्हादावर प्रयोग केले तसेच त्या 3-4 प्रयोग त्या सिकंदर लोधीने कबीर महाराजांना मारण्याचे केले. परंतु कबीर महाराज भगवान रक्षण करणार आहे. देव राखे तया मारेल कोण, म्हणून एके ठिकाणी कबीर महाराज हे प्रल्हादाचेच अवतार म्हटलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला हो, या प्रकारे केल्यानंतर तो सिकंदर लोधी हा अनुयायी झाला. कबीर महाराजांना वंदन करतो आहे आणि कबीर महाराजांना सांगितलं की तुमच्या रूपाने सर्व काही मला श्रीरामाचं स्वरूप दिसून येत आहे. तेव्हा तुम्हाला इथे काय अडचण असेल ते सांगा, मी सर्व तुम्हाला पुरवतो. सर्व काय भरपूर धनसंपत्ती त्या सिकंदर लोधीने दिलेली आहे. तो कबीर महाराजांचा अनुयायी बनलेला आहे. काही कुटील लोकांनी आणखी कारस्थान केलं. याही प्रयोगाने नाही संपले तरी संतांचाच कोप यांच्यावर व्हायला पाहिजे आणि हे संपायला पाहिजे. म्हणून अशा 4 द्विजवृंदांनी मुंडन केलं, हंगामी साधू बनले, वेश धारण केला आणि काशीच्या 4ही दिशेला सर्वत्र जाऊन सांगितलं. सर्व आश्रमांना सांगितलं, सर्व जनतेला सांगितलं, संत महात्म्यांना जेवढे जेवढे सर्व आहेत त्या सर्वांना सांगितलं की सिकंदर लोधीने भरपूर अशी धनसंपत्ती कबीरांना दिलेली आहे आणि कबीरांनी येत्या पौर्णिमेला मोठा अन्नछत्र त्यांनी घातलेला आहे. मोठा सोहळा येत्या पौर्णिमेला, तर आपण सर्वांनी या. सर्व हजारो लाखो समुदाय आल्यानंतर कबीर काही देऊ शकणार नाही, मग ते संत शाप देतील आणि कबीर संपला जाईल. या प्रकारे केलं. सर्व दिशांना गेले, सर्व हजारो लाखो लोक यायला लागलेले आहेत. कबीर महाराज तुमच्या इथे पौर्णिमेचा सोहळा आम्ही आलेलो, आम्हाला आमची सोय. पाहिलं कबीरजींनी, हे काय, ह्या लोकांनी आपल्या नावाने असं चालवलेलं आहे, तर आपण काय करू शकणार एवढ्या लोकांचं? जाऊ, प्रभू पाहून घेईल, आपण चला कुठं तरी इथून. गेले, घाटावर जाऊन बसले, तिथे चिंतन करतायत. प्रभूंनाच काळजी. प्रभू लगेच खूप सर्व सामग्री घेऊन तिथे आलेले आहेत. कबीर महाराजांच्या रूपाने कबीर महाराजांचं स्वरूप धारण केलं. सर्व काय हंगामी मंडप, राहुट्या, सर्व लोकांना राहण्याची सोय, नाश्त्याची सोय, जेवणाची सोय, सर्व प्रकारे सोय केलेली आहे आणि त्या सर्वांना आनंदात खुशीमध्ये लावलेलं आहे. त्यावेळेला कबीर महाराज म्हणतात, भगवान माझ्याकरता किती कष्ट घेत आहेत, काय त्रास करतायत. सर्व आपल्या कामामध्ये आपण राहावं. देवाला प्रार्थना केली
की देवा या प्रकारे काही तू याच्यात मला अडकू नकोस. आणि ते साधना करतायत, आपलं शेले विनवण्याचं काम करतायत. भगवान त्याला राहणेर कसं, भगवान कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने येत आहेत आणि कबीर महाराजांना म्हणतायत मी काही सेवा करतो, मला काही सेवा करू द्या, काही नको, अन्न पाणी मिळालं, पुष्कळ झालं, मला सेवा करू द्या, मी तुमची सेवा करू लागतो आहे. आणि मग भगवान या रूपाने यायचे आणि कबीराच्या त्या मागावर शेल विनवण्याचं काम करायचे. कबीराच्या मागे शेले विणे, कबीराचे मागे शेले विणे, कबीराचे मागे शेले विणे, कबीराचे मागे शेले विणे. उंच नीच काय नेले भगवंत, उंच नीच काय नेले भगवंत. उंच नीच काय नेले भगवंत, उंच नीच काय नेले भगवंत. कबीराचे मागे शेले विनी, कबीराचे मागे शेले विनविले, मूल उठविले कुंभाराचे. फिरविले देवळ जगा माझी ख्याती त्याच्यात आहे. कबीराचे मागे शेले विनविले, मूल उठविले कुंभाराचे. चोखयाच्या मागे धावे, शेले कबीराचे विनावे, शेले कबीराचे विनावे, शेले कबीराचे विनावे. कोबाचे मागे धावे, शेले कबीराचे विनावे, शेले कबीराचे विनावे, शेले कबीराचे विनावे. हो, चोखोबाच्या मागे धावे, शेले कबीराचे विनावे, नाथ महाराजांचा अभंग आहे. तर या प्रकारे कबीर महाराजांच्या इथे शेले विनवण्याचं काम भगवान करतायत. कबीर महाराजांची खूप मोठी भक्ती आणि त्याबरोबरच त्यांना मुलगा आणि मुलगी जी प्राप्त झाली, कमाल आणि कमाली. तर हा कमाल कसा झाला, कुठे कमाली कशी झाली? त्यांची पत्नी लोई नावाची, कबीर महाराजांच्या पत्नीचं नाव लोई. ते लोई देखील खूप कबीर महाराजाप्रमाणे सिद्धी, कबीर महाराजाप्रमाणेच त्याचं सामर्थ्य. या प्रकारे कमाल, कमाली, लोई यांचा खूप मोठा हा भक्तीचा व्यवहार चालतो आहे. तर कमाल, कमाली हे कसे केव्हा, आणखी कबीर महाराजांचे खूप काही प्रसंग आहेत, खूप चांगले आहेत. त्यांची संत भक्ती किती होती, संत दारात आलेले संत विन्मुख जाता कामा नये, त्या दृष्टीने किती त्यांनी काय काय प्रकारे सेवा संतांची कशी केली. काही भाग आहे, आपण तो उद्या पाहू. आणि त्याबरोबरच तेवढ्यात नाही तर मग सजन महाराजांचं, सजन कसाई महाराजांचं पुढच्या अभंगात आलेलं चरित्र आहे. सजन कसाया विकुलागे मांस, या चौथ्या चरणामध्ये आपण प्रवेश करूया. उरकलं तर प्रवेश, नाही तर पुढे आपलं चाललेलंच आहे सेवा. संतांचं चरित्र आपलं, इतरांचं आपल्याला माहीत आहे, आपल्या महाराष्ट्रातले संतांचे चरित्र काय माहिती आहे. इतर चरित्र जेवढी उपलब्ध आपल्याला करता येतील, सांगता येते तेवढं सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. तर याप्रमाणे कबीर महाराजांची ख्याती प्रसिद्धी खूप होत राहिलेली आहे. भगवंत वेळोवेळी चोखोबारायांचं रक्षण करत आहेत. चोखोबारायांची ही भक्ती देवाला खूप आवडली. कबीराची काय होतंय काय काले हसत आता नाही, ते डोक्यातच चिंतन हे सर्व चाललेलं आहे. हे भगवान या प्रकारे त्या भक्तीने कसे वश होत आहेत, आपण जितकं पाहण्याचा करता येईल तेवढा प्रयत्न करूया. आज आपण येथेच विराम घेऊया. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.